मेष राशी 20 जून नंतर नशिबाचा मोठा पलटवार. फक्त 5 दिवसात घडणार रहस्यमय घटना. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, 20 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि आश्चर्यकारक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक दिवसांपासून, कदाचित अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहात किंवा ज्या संघर्षामधून जात आहात, त्यामध्ये आता हळूहळू सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हा काळ फक्त सामान्य बदलांचा नाही, तर काही अशा घटनांचा असू शकतो, ज्या घटना तुम्हाला विश्वास बसणार नाही. अनेक वेळा आपल्याला काही संकेत देत असतात, पण आपण ते ओळखू शकत नाही. 20 जून नंतरचे काही दिवस असे असू शकतात, की जिथे नशिबाचे दारे अचानक उघडू शकतील आणि एखादं रहस्यमय घटना तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. गेल्या काही काळात तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील. काही लोकांना करिअरबद्दल चिंता असेल, काहींना आर्थिक स्थितीबद्दल, तर काही लोकांना नातेसंबंधांबद्दल. तुम्ही खूप मेहनत केली असेल, पण अपेक्षित परिणाम मिळाले नसतील. अनेकदा असे वाटले असेल, की नशीब तुमच्या बाजूने नाही. मात्र आता ग्रहस्थिती सूचित करते, की परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने, तुमच्या कलेने वळू शकते. विशेष म्हणजे हा बदल मोठ्या गोंधळातून किंवा नाट्यमय पद्धतीने नाही, तर अशा एका छोट्याशा घटनेतून सुरू होणार आहे. एखादा फोन कॉल, एखादा संदेश, अचानक झालेली भेट किंवा एखादी व्यक्ती महत्त्वाची तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दार उघडू शकते. या 20 जूनच्या नंतर तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. ही व्यक्ती जुनी असू शकते किंवा नवीनही असू शकते. सुरुवातीला ही भेट तुम्हाला सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. अनेकदा विश्व आपल्याला काही ना काहीतरी मदतीसाठी योग्य लोक योग्य वेळी पाठवत असते. त्यामुळे या काळात नवीन व्यक्ती, नवीन माहिती, नवीन संधी यांकडे दुर्लक्ष करू नका. एखादी व्यक्ती तुमच्या मनातील संभ्रम दूर करू शकते आणि त्याचबरोबर तुमच्या प्रगतीचा मार्ग दाखवू शकते. आर्थिक मदत देखील सकारात्मक संकेत दिसत आहेत. अडकलेले पैसे परत मिळणे, नवीन उत्पन्नाचा किंवा एखादी आर्थिक संधी अचानक समोर येणे हे देखील शक्य आहे. नोकरीमध्ये खूप प्रयत्न केले आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ दिसू लागेल. हे फळ लगेच मोठ्या प्रमाणात मिळेल असे नाही, पण योग्य दिशेने सुरुवात होण्याची शक्यता दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही लोकांना एखादी अशी बातमी मिळू शकते, की ज्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन आशा निर्माण करेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ अधिक रोचक ठरू शकतो. काही गैरसमज दूर होऊ शकतात. बराच काळ बोलणे बंद असलेल्या व्यक्तीकडून अचानक संपर्क येऊ शकतो. एखादे नाते जे संपल्यासारखे वाटत होते, त्यामध्ये पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात मात्र संयम तुम्हाला ठेवायचे आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लगेच लावण्यापेक्षा काही वेळा विश्व आपल्याला दुसरी संधी देत आहे आणि ती ओळखणे हे देखील आपल्याला तेवढेच महत्त्वाचे असते. वातावरणामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात. घरातील एखादी चिंता कमी होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळू शकतो. ज्या गोष्टींमुळे तुमच्या घरात तणाव निर्माण होता, त्यावर उपाय सापडण्याची शक्यता दिसते आहे. विशेषतः भावनिक ओझे आहे त्यांना या काळात मानसिक हलकेपणा जाणवू शकतो. एखाद्या परिस्थितीचे खरे स्वरूप, एखाद्या व्यक्तीचं खरं स्वरूप कळणे हेही या रहस्यमयी घटनांपैकीच एक घटना नक्कीच असू शकते. करिअर आणि कामाच्या क्षेत्रात 20 जून नंतरचा काळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करणारे लोक आता तुमची दखल घेऊ लागतील. या वेळेत काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते. जर तुम्ही बराच काळ
एखाद्या उत्तराची किंवा निर्णयाची वाट पाहत असाल तर त्याबद्दल हालचाल दिसू शकते. एखादी छोटी संधी पुढे मोठ्या यशाचे कारण बनू शकते. त्यामुळे कोणतीही संधी लहान असे समजून दुर्लक्ष करू नका. या काळात सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून मिळणारे संकेत तुम्हाला नक्कीच पाहायचे आहेत. मेष राशीच्या अनेक व्यक्तींना अचानक काही गोष्टींची जाणीव होऊ शकते. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही बाहेर शोधत होतात, ती आतून तुम्हाला मिळू शकतात. एखाद्या निर्णयाबद्दल स्पष्टता येऊ शकते. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असलेला गोंधळ हा कमी होऊ शकतो. काही लोकांना स्वप्नांमधून, योगायोगांमधून किंवा अचानक अशा घडलेल्या घटनांमधून महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. संकेत फक्त तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही. पण त्यांचा अति अर्थ देखील तुम्हाला या ठिकाणी लावायचे नाही. शांत मनाने परिस्थितीचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा होऊन येऊ शकतो. मानसिक ताण कमी होणे, झोपेमध्ये सुधारणा होणे किंवा सकारात्मक ऊर्जा वाढणे असे अनुभव काही ना काही तुम्हाला येऊ शकतात. तुमचे मन प्रसन्न राहील, शरीरही त्याला चांगला प्रतिसाद देईल. त्यामुळे स्वतःसाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. सकारात्मक विचार ठेवा आणि अनावश्यक चिंतेपासून दूर राहण्याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. मेष राशीच्या जातकांसाठी आणखीन एक विशेष संकेत दिसून येतो, तो म्हणजे अचानक मिळणारी एखादी जुनी संधी परत येणार आहे. अनेक वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात आणि आपण समजतो की तो अध्याय कायमचा संपला आहे. पण असे नव्हे. 20 जून नंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की भूतकाळातील एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना, एखादी योजना, एखादी नोकरीची संधी किंवा एखादं अपूर्ण राहिलेला विषय पुन्हा तुमच्या समोर येईल. विशेष म्हणजे यावेळी परिस्थिती आधीपेक्षा जास्त अनुकूल असणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्वी प्रयत्न केले पण यश मिळाले नाही, त्याच गोष्टीत आता यशाची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे जुने अनुभव आठवून निराश होऊ नका. विश्व तुम्हाला दुसरी संधी देत असेल तर ती ओळखणे महत्त्वाचे आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे रहस्य देखील बाहेर येऊ शकते. हे रहस्य एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या परिस्थितीशी संबंधित असू शकते. मागील सत्य अनेक दिवसांपासून तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल, तुमच्या मनात प्रश्न असतील, पण स्पष्ट उत्तर मिळत नसेल. आता मात्र हळूहळू पडदा उघडू लागेल. जे सत्य समोर येईल ते सुरुवातीला आश्चर्यकारक वाटेल, पण पुढे जाऊन ते तुमच्यासाठी तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. कारण सत्य समजल्यावरच योग्य निर्णय घेता येतात आणि आपल्याला पुढे जाता येते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत काही रोचक घडामोडी दिसत आहेत. ज्यांचा आयुष्यात सध्या कोणी खास व्यक्ती नाही, त्यांच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख, नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. साधी वाटली तरी ती पुढे जाऊन तिचे महत्त्व तुम्हाला वाढवू शकते. त्यांच्यासाठी संवाद सुधारण्याची तुम्हाला वेळ आहे. बराच काळ मनात दडवून ठेवलेल्या भावना तुम्हाला व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते. काही लोकांना आपल्या नात्यांबद्दल आश्वासक दिशा दिसू शकते. विशेषतः ज्यांनी प्रेमामध्ये निराशा अनुभवलेले आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण दिसत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर 20 जून नंतरचा काळ मेष राशीच्या जातकांसाठी आत्मशोधाचा काळही ठरू शकतो. काही लोकांना अचानकपणे मंदिर, पूजा, ध्यान किंवा अध्यात्म याकडे आकर्षण वाटू शकते. काही जणांना असे वाटेल की आतापर्यंत हे फक्त बाह्य गोष्टींच्या मागे धावत होते, पण खरा आनंद तुमच्या मनशांतीमध्ये आहे. अनेकदा जेव्हा आयुष्यात मोठा बदल येणार असतो, तेव्हा विश्ववादी मनाची तयारी करून ठेवावी लागते. त्यामुळे तुम्हाला काही वेगळे संकेत जाणवेल, तर त्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. घर आणि मालमत्तेशी संबंधित विषयांमध्ये देखील सकारात्मक हालचाली दिसू शकतात. लोकांना घर बदलण्याची संधी मिळू शकते. काहींना घराशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तर काहींना कुटुंबातील एखादा जुना बाब
मिळताना दिसू शकतो. विशेष म्हणजे घरातील वातावरणामध्ये शांतता, स्थिरता वाढल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण देखील कमी होऊ शकतो. या काळात आणखीन एक गोष्ट घडू शकते, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या शत्रूंवर किंवा विरोधकांवर विजय मिळवणे. काही लोकांनी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवलेली असेल, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण केले असतील किंवा तुमच्या यशामुळे अस्वस्थ झाले असतील. पण आता परिस्थिती अशी वळण घेऊ शकते की ते सत्य हळूहळू समोर येईल. तुमच्या कामाचे, तुमच्या प्रयत्नांचे आणि तुमच्या प्रामाणिकपणाचे मूल्य लोकांना कळू लागेल. त्यामुळे संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. विशेष म्हणजे 25 जूनच्या आसपास काही काळ मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. या काळात एखादा योगायोग, एखादा अचानक आलेला संदेश किंवा एखादी अनपेक्षित भेट तुमच्या मनात हालचाल निर्माण करू शकते. त्या क्षणी कदाचित तुम्हाला त्याचे महत्त्व पटणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल की ती घटना तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होती. मेष राशी, पुढील काही दिवसांकडे दुर्लक्ष करू नका. विश्व काही संकेत देत असेल तर ते शांत मनाने पहा. प्रत्येक भेट, प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संधीमध्ये नशिबाचा एखादा संदेश लपलेला असू शकतो. अनेक महिन्यांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. नवीन आशा निर्माण होऊ शकते. तुमच्या आयुष्यातल्या नवीन दिशा तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि येणाऱ्या प्रत्येक बदलांचे स्वागत करा. कारण कधी-कधी फक्त एक घटना संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि मेष राशीसाठी अशीच एक घटना अगदी जवळ येत असल्याचे संकेत आता दिसून येत आहेत. मित्रांनो, तुमची रास जर मेष आहे तर कमेंटमध्ये लिहा, हो माझी रास मेष आहे. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांची प्रत्येकावरती कृपादृष्टी राहो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजची माहिती ह्या ठिकाणी मी थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.